पहिली यादी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 9 सूस, बानेर आणि पाषाणमधून अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे. प्रभाग क्रमांक 10 मधून बावधन भुसारी एरिया आहे. बावधन भुसारी मधून किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वरपे, रुपाली सचिन पवार यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक 11 मधून रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थ नगरचा हा एरिया आहे. तिथून अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत यांना संधी दिलेली आहे भाजपनं. तर प्रभाग क्रमांक 29 इथं डेक्कन जिमखाना आणि हॅप्पी कॉलनीचा हा परिसर आहे. इथून मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर यांना संधी देण्यात आलेली आहे. तर प्रभाग क्रमांक 30 मधून कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी मधून राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश कोवळे आणि रेश्मा संतोष बराटे यांना संधी देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून मयूर कॉलनी कोथरूड मधून पृथ्वीराज सुतार, निलेश कोंडाळकर, वासंती जाधव आणि हर्षाली माथवड यांना संधी देण्यात आलेली आहे. तर प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर मधून भारतभूषण बराटे, सायली वाजळे, सचिन दोडके आणि हर्षदा शंतनू भुसले यांना संधी देण्यात आलेली आहे. तर एकूण ही पहिली जी यादी आहे पुण्यातली, आदित्य 28 जणांना संधी दिलेली आहे. काय सांगशील या यादी संदर्भामध्ये? पहिली यादी आहे भाजपची. पहिली यादी आहे, पण ती अधिकृत भाजपच्या प्लॅटफॉर्मवरनं जाहीर झालेली नाहीये. कारण अधिकृत भाजपच्या प्लॅटफॉर्मवरनं जर ही यादी जाहीर झाली तर भाजपमध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते. हे रोखण्यासाठी भाजपने हा मोठा युक्ती प्लॅन समोर आणलेला आहे. प्रत्येक उमेदवाराला आपला अर्ज भरायला लावलेला आहे. ज्याची तिकीट फायनल आहे त्यालाही आदेश दिले जातात की तुम्ही जाऊन तिकडे अर्ज भरा. कारण पाहायला गेलं तर या 165 सीटवरती 6 ते 7 हजार फॉर्म्स भाजपकडे येऊन पडलेले आहेत. त्यामुळे संधी कोणाला देणार आणि कोणाचं तिकीट कापणार यामध्ये भाजप मोठी पेच प्रसंगामध्ये अडकलेली आहे. जर असं झालं तर भाजपमध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते आणि यापुढेही जरी तिकीट कोणाला मिळाला नाही आणि जो तो भाजपच्या अधिकृत पक्षावरती निवडणुकीला लढायला थांबला तरी प्रत्येक वॉर्डातनं प्रत्येक मतदारसंघात जसं आपण पॉकेट म्हणतो तसे दिग्गज ज्या ठिकाणी आहेत ते भाजपच्या विरोधात काम करतील. त्यामुळे ही आतली म्हणजे एक हात राखून ठेवण्याचं काम आता भाजपने केलेलं आहे. यामध्ये जर नावं बघितली तर प्रभाग क्रमांक 32 वारजेमधनं भारतभूषण बराटे जे दिलीप बराटे यांचे पुतणे आहेत. दिलीप बराटे हे काँग्रेसमधनं माजी उपमहापौर राहून गेलेले आहेत. त्यांना आता पक्षप्रवेश दिला काही दिवसांपूर्वी जो मोठा पक्षप्रवेश झाला तो त्यांना दिला गेला होता. तसंच सायली वांजळे ते देखील त्या पक्षप्रवेशामध्ये हजर होते. सचिन दोडके सर्वाधिक नाव चर्चेत राहिलेलं आहे वारजेमधून, जे आमदारकीला अण्णाच्या विरोधात लढले. त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र हे 3 नावं जे आहेत आणि 4थं नाव ते मूळ भाजपचंच आहे. 3 नावं जर ही पाहिली गेली तर कुठेतरी अंतर्गत राजकारण यामध्ये भाजपचं दिसत आहे. कारण हे 3ही नावं आयात केलेली आहे आणि त्या ठिकाणी भीमराव तापकीर यांना ती पुढे जाऊन अडचणीची ठरू शकतात. त्यामुळे भाजपचा हा अंतर्गत वाद देखील या यादीमधनं या महानगरपालिका निवडणुकीच्या भूमिकेवरती आपल्याला बाहेर येताना दिसत आहे. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर असे अनेक नावं आहेत जसे की प्रभाग क्रमांक 36 मधनं महेश वाबळे असतील किंवा नवीनच आता शिवसेनेतनं 5 नगरसेवक घेतले होते ते धनकवडे असतील आणि इतर पक्षाच्या नेत्यांनीही आपली अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. जसं बघितलं की मॅरेथॉन बैठक ही पुण्यामध्ये सुरू आहे. आज सुरुवात आधी महाविकास आघाडीची, ज्यामध्ये राष्ट्रवादी देखील या बैठकीत समाविष्ट होती, त्यांनी देखील ही बैठक घेतली होती. परंतु दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे फक्त आता काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेनेमधनं मनसे असं एक चित्र सध्या पुणे शहरामध्ये आहे. परंतु अनेक इच्छुक नगरसेवक म्हणजे इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहे असं देखील आज सत्यजित पाटील यांनी सांगितलेलं आहे. तसंच अजित पवार यांना दुसरी प्रायोरिटी आहे भाजपनंतर पुणे शहरामध्ये. ज्या पक्षांना, ज्या उमेदवारांना तिकीट दिली जाणार नाही त्यांना अजित पवार यांचा एक पर्याय उघडा आहे. परंतु आता त्यांच्या जागेवरती कोण उमेदवार आहे आणि त्यांना डावलून ते सीट्स देतील का याकडेही लक्ष लागलेलं आहे.
परंतु जर पाहिलं गेलं तर वेळ अगदी थोडा राहिलेला आहे. या थोड्या वेळामध्ये आता प्रत्येक उमेदवाराला आपला निवडणुकी अर्ज भरायचा आहे. त्यातले काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरं जायचंय. हे सगळं होत असताना आता बरोबर. भाजपने एक ही वेगळी खेळी केलेली आहे. त्यांनी ही यादी जाहीर केली नाही. त्यामुळे एक हात त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि जे आयात केलेले उमेदवार आहेत त्यांना पहिल्या संधी म्हणजे आता जी नावं आलेली आहेत ती समोर आलेली आहेत, त्याच्यामध्ये त्यांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आता पुढे यांच्या जागेवरती कोण कोण नाराज होईल किंवा किती उमेदवार त्यांच्या विरोधात अंतर्गत काम करतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे बरोबर. निश्चितच या महानगरपालिकेला या त्यांच्या निर्णयामुळे, मोठ्या इन्कमिंगमुळे मोठा फटका बसू शकतो, असं चित्र एकूणच आता सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश. निश्चितपणानं आदित्य, ही पहिली यादी जसं की तू सांगतोय की अजूनही अधिकृत भाजपच्या हँडल्सवरून किंवा भाजपकडून घोषित करण्यात आलेली नसली तरीही म्हणजे जवळपास फायनल यादी असल्याचं समजतंय आपल्या सूत्रांकडनं. मात्र ही जर यादी आपण बघितली तर या यादीवरती नेमका प्रभाव कुणाचा दिसतोय? कारण तू जसं सांगतोयस की काही निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचं दिसतंय किंवा त्यांची नाराजी सुद्धा समोर येऊ शकते असं तुझं म्हणणं आहे. मात्र मग पहिल्या यादीमध्ये प्रभाव कुणाचा दिसून येतोय आपल्याकडे आहे? पृथ्वीराज सुतारांचं जर म्हणलं तर ते आत्ताच शिवसेनेमधनं भाजपमध्ये आले होते. त्या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार होते, मात्र त्यांना डावललं गेलं. कोथरूडमध्ये भाजप हा कोर वोटर आहे. कोर वोटर असताना प्रत्येक उमेदवाराला संधी मिळावी अशी इच्छा असते, पण ती संधी आता कुठेतरी मिळताना दिसत नाही. यामध्ये अनेक नावं तरुण चेहरे आहेत, त्यामुळे जे ज्येष्ठ नगरसेवक होते त्यांना देखील डावललं गेलेलं आहे. त्यासोबतच जे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आयात केलेले उमेदवार आहेत त्यांना देखील ही संधी दिली गेलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जे जुने भाजपचे नेते असतील किंवा आता जे इच्छुक असतील ते आता नाराज असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची नाराजी आता काही दिवसातच म्हणजे काही वेळातच समोरच येईल. यापूर्वी जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा आपण बघितलं की भाजप कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी काही इच्छुक उमेदवारांनी तिकडे आंदोलन केलं होतं. तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेलच. पण भाजपची जी कोर आदेशाची जी पालन आहे ते आता हे इतर नगरसेवक असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील ते करताना ते करतील का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण हा जो आता मोठा पक्षप्रवेश मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे, तसंच येणारी महानगरपालिका देखील मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे केंद्रात नसून तर पुण्यात ठाण मांडून आहेत आणि त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी भाजपला मोठा फटका बसू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक हे पराभूत होऊ शकतात त्याच ठिकाणाचे ते दुसरे नगरसेवक आहेत जे दुसऱ्या पक्षाचे आहेत त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलेला आहे. म्हणून तो डॅमेज कंट्रोल करण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो 75% त्यांना यशस्वी ठरलेला आहे. परंतु आता कोर मतदार कुठल्या अर्थाने किंवा कोणाला बघून मतदान करेल हे देखील पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे. त्यासोबतच पाहायला गेलं तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असावी असं भाजपचा प्रयास आहे. पण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील आपला पुण्यावरती होल्ड कमी होऊ नये यासाठी देखील पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे एकत्र केले, त्यामुळे मतविभाजन होणार नाही आणि याचा फटका आपल्याला पुढे बसणार नाही यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादीला साधारणतः आपण पाहायला गेलं तर 65 का 60 सीट्स आतापर्यंत दिल्या असल्याची अंतर्गत माहिती आहे. ऑफिशियली अजून काही डिक्लेअर केलेलं नाहीये. पण सगळे पक्ष जर बघितले गेले तर फक्त या भाजपच्या यादीसाठीच राखून आहे, वाट बघत आहेत. कारण भाजपमध्ये अनेक भाजपची जर यादी जाहीर झाली तर तिथनं फुटून येणारे किंवा नाराज होणारे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असेल आणि त्यांना आपल्या पक्षात संधी मिळेल किंवा त्यांना उमेदवारी देऊन ते कुठेतरी भाजपचे मत विभाजन करतील असा एक प्रयास विरोधकांचा आहे. त्यामुळे भाजपने अजूनही अधिकृत आपल्या हँडलवरनं किंवा अधिकृत आपल्या वेबसाईटवरनं अधिकृत त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं यादी जाहीर केलेली नाहीये आणि पुढेही भाजप ही यादी जाहीर करेल असं दिसत नाही. निलेश. बरोबर. पण मला एक सांग आदित्य, की हे जे एरिया आहेत म्हणजे बाणेर असेल, बावधन असेल किंवा डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, मयूर कॉलनी, वारजे आणि हा कोथरूडचा एरिया,
या बहुतांश भागामध्ये तसं जर आपण बघितलं तर भाजपचं वर्चस्व किंवा भाजपचा प्रभाव जो आहे तो अधिक असल्याचं पाहायला मिळतं. असं असताना सुद्धा त्यांना ही भीती काय आहे की म्हणजे बंडखोरी होईल किंवा बाकीच्या गोष्टी होतील किंवा नाराजीचा सूर उमटेल अशी भीती त्यांना का वाटते की आपण जर बघितलं तर हा एरिया तसा भाजपचं प्रभाव क्षेत्र मानला जाणारा एरिया आहे. नक्कीच हा अख्खा पट्टा जर बघितलं तर शिवाजीनगरपासून ते बावधन बाणेरपर्यंत, ज्यामध्ये कोथरूड इतर बाकी भाग पण येतात, हा भाजपला कोर मानणारा त्यांचा कोर वोटर आहे. परंतु काही भागांमध्ये शिवसेनेचा देखील थोडाफार प्रभाव आहे. त्यासोबतच पॉकेट्स मतं जी आहेत ती सगळी भाजपसोबत आहे असंही नाहीये. आणि केले गेलेलं भाजपने काम अगदीच तुटपुंज आहे. त्यामुळे कोणाला मागचे नगरसेवक माहित नाही. आपल्या आधी नगरसेवक 7 वर्ष आधी कोण होतं किंवा त्यांनी कोणाला मतदान केलं हेही त्या मतदारांना माहित नाही. त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये पर्याय चेहरा येऊ शकतो ह्याची भीती भाजपला आहे. जसं की पृथ्वीराज सुतारांचं झालं. पृथ्वीराज सुतार हे विधानसभेसाठी इच्छुक होते, पण त्यांना तिकीट दिलं गेलं नाहीये. आणि त्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला तर बसलाच तिथे. पण त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो कोथरूड आयडियल कॉलनी त्या भागापासून मोठा आहे. आणि म्हणून तो कुठेतरी त्यांच्यासोबत न जाता, त्याची मतविभाजन न होता त्यांनाच आपल्या पक्षात घ्यावं आणि ही बंडखोरी रोखावी असा त्यांचा प्रयास होता. पण तशी परिस्थिती वारजे माळवाडीमध्ये दिसत नाहीये, कारण तिथे 3 उमेदवार आयात केले गेलेले आहेत. त्यांची खरंच काही गरज नव्हती, कारण तिकडे पहिल्यापासून होल्ड बघितला गेला तर भाजपलाच होता. लोकसभेमध्ये जरी आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे एकमेव मतदारसंघात मागे आहेत ते वारजे माळवाडीमधनं. तर या वारजेमधनं 3 उमेदवार हे आयात केले गेलेले आहेत. आणि याचा अंतर्गत फटका जर म्हटलं तर अंतर्गत राजकारण जसं मी तुम्हाला म्हणलं तर मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यामध्ये कुठेतरी वाद असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 2009चं जर इलेक्शन काढलं, 2009चा जर इतिहास पाहिला तर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलं जाईल असं भाजपमधनं अंतिमपर्यंत निश्चित झालं होतं. परंतु तिथे भीमराव तापकीर पुन्हा उभे राहिले आणि ते निवडूनही आले. म्हणून हा जुना राग जर आपण बोलतो विंडिक पॉलिटिक्स, कुठेतरी आपल्याला त्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असंच चित्र फक्त म्हणजे मुरलीधर मोहोळ यांना फक्त पालिकेवरच नाही तर 8 मतदारसंघांवरती, विधानसभेवरती देखील होल्ड ठेवायचा आहे असं 2029चा त्यांचा प्रयास आपल्याला पाहायला मिळत आहे, एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता कितपत हा यशस्वी होतोय हे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला कळेल आणि त्यानंतर होणाऱ्या नाराजीमध्ये आपल्याला समोर येईल. निलेश. निश्चित आदित्य, थँक्यू सो मच. तू अगदी कमी वेळात वेळ काढून अगदी कमी शॉर्ट नोटीसवरती आलास आणि ही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आदित्य सोबत आपण बघितलं की पुण्यामध्ये पुणे भाजप कडून भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड यादी आहे असं आदित्यचं म्हणणं आहे, कारण अनेक इच्छुक जे आहेत ते नाराज होण्याची शक्यता आहे.